Good morning. My name is Asmita Siddhartha Vasnik. I learned in 8th standard. Today I am going to tell a very few lines about सिंधुताई सपकाळ. सिंधुताई सपकाळ ह्या एक भारतीय समाजसुधारक आहेत. त्यांना अनाथांची आई म्हणून ओळखले जाते. भारतातील अनेक अनाथ मुलांचे पालन पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे केले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत हजारो अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूपच कठीण आहे. गरीब असो की श्रीमंत, त्यांना समाजातील अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे. समाजसुधारक सिंधुताई सपकाळचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाळणाऱ्या गरीब कुटुंबात झाला. एक गरीब कुटुंबात जन्मलेल्यामुळे त्यांना चिंधीचे कपडे घालावे लागत होते. सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. त्यांचे वडील सिंधुताईचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत. आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना 4थी पर्यंत शिकता आले आणि नंतर त्यांना शाळा सोडावी लागली. सिंधुताई सपकाळ यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वयाने 26 वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी वर्धा जिल्ह्यात झाला. लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला, परंतु त्यांनी आशा रमावली नाही. त्यांच्या माहेरी त्यांना महिलांच्या शोषणाविरुद्ध लढा दिला, जे वन विभाग आणि जमीनदारासाठी शेण गोळा करण्यासाठी वापरत होते. यामुळे त्यांचे जीवन अजून कठीण झाले. या लढ्यानंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल हे त्यांना माहीत नव्हते. वयाच्या 20व्या वर्षी जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा एका चिडलेल्या जमीनदाराने कपटपणाने घृणास्पद अफवा पसरवली की हे मूल दुसऱ्याचे आहे. त्यामुळे नवऱ्याच्या मनात त्यांच्या चरित्राबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना गावाबाहेर काढले. त्याच रात्री सिंधुताईला अतिशय निराशजनक आणि मोठा धक्का बसला होता. त्यांनी एका गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. एकीकडे त्यांनी आपल्या माहेरी जाण्यास धडपड केली, परंतु त्यांच्या आईनेही त्यांना नकार दिला. सिंधुताईंनी आपल्या गरजा भागविण्यासाठी रस्त्यावर भीक मागितली. त्यांचे संघर्षमय जीवन त्यांचे स्वतःचे आणि मुलीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते. जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात सिंधुताई महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिखलदरा येथे आल्या. येथे वाघ संरक्षण प्रकल्पामुळे 48 आदिवासी गावे रिकामी करण्यात आली. सिंधुताईंनी असहाय्य आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नांना वन मंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांना पर्यायी पुनर्वसनासाठी योग्य ती व्यवस्था केली. त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागल्या. पोट भरण्यासाठी भीक मागणे आणि त्यांच्या मुलीची रक्षासाठी स्मशानभूमीत रात्र काढायच्या. आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले की जो कोणी अनाथ त्यांच्याकडे येईल त्यांची आई म्हणून सांभाळ करेल. त्यांनी स्वतःची मुलगी श्री दगडूशेठ हलवाई पुणे महाराष्ट्र ट्रस्टला दत्तक दिली, कारण त्या सर्व अनाथ मुलांची आई बनू शकेल. बरीच वर्षे अथक परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिखलदरा येथे पहिले अनाथ आश्रम बांधले. त्यांनी आश्रमशाळांसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी बरीच शहरे आणि गावे भेट दिली. आतापर्यंत त्यांनी 1200 मुलांना दत्तक घेतले आहे, जे प्रेमाने त्यांना माई म्हणून संबोधतात. त्यापैकी बरेच लोक प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत. सिंधुताई सपकाळ यांची प्रेरक जीवनकथा नशीब आणि दृढ निश्चय याबद्दल आहे. आपल्या जीवनाचे धडे घेत महाराष्ट्रात 6 अनाथ आश्रम बनविले. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करून दिला. त्यांनी असहाय्य बेदर महिलांना मदत केली. आपले अनाथ आश्रम चालविण्यासाठी त्यांनी कुणापुढे हात कधीच पसरवले नाही. त्यांची आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या मुलांसह राहणे, त्यांचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना आयुष्यात स्थायिक करणे अशा होत्या आपल्या सिंधुताई सपकाळ. परंतु आता सध्या या आपल्यासोबत नाही आहेत, कारण 4 जानेवारी 2022 रोजी रात्री 10 वाजता यांचे निधन झाले.